मित्रांनो, पुढच्या काही मिनिटात परीक्षेचे 2 मार्क पक्के. अगदी. आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावर एक सुपरफास्ट उजळणी करणार आहोत. हो. निर्मिती, स्थान, विस्तार, क्षेत्रफळ आणि किनारा सगळं काही. मग पेन आणि कागद घेऊन तयार रहा. एकही आकडा सुटता कामा नये. चला सुरू करूया. चला. तर महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दल बोलताना नेहमी 2 तारखा समोर येतात. एक आहे 1 नोव्हेंबर 1956 आणि दुसरी 1 मे 1960. यात नेमका फरक काय आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. 1 नोव्हेंबर 1956ला जे राज्य तयार झालं ते होतं द्विभाषिक मुंबई राज्य. म्हणजे मराठी आणि गुजराती भाषिक एकत्र. बरोबर. पण स्वतंत्र मराठी राज्याची मांडणी होतीच आणि त्यासाठीच बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 आला. आणि मग त्यातून 1 मे 1960ला महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 वेगळी राज्य जन्माला आली. अगदी. त्यामुळे महाराष्ट्राची खरी स्थापना तारीख ही 1 मे 1960 आहे. आणि या सोहळ्याची घोषणा पंडित नेहरूंनी मुंबईच्या शिवाजी पार्कवरून केली होती, नाही का? हो. पण या वाटणीत एक वाद पण होता, डांग प्रदेशाचा. तो काय होता? डांग हा आदिवासी बहुल भाग. तो कोणाला मिळणार यावर वाद होता. पण तेव्हा महाराष्ट्रासाठी मुंबई मिळवणं जास्त महत्वाचं होतं. अच्छा. त्यामुळे एक राजकीय तडजोड झाली. मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच्या बदल्यात डांग प्रदेश आणि 20 खेडी गुजरातला देण्यात आली. म्हणजे मुंबईसाठी दिलेली ही एक किंमत होती. म्हणता येईल. याच काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी एक महत्वाचा करार झाला, नागपूर करार. 28 सप्टेंबर 1953. बरोबर. याच कराराने आजच्या महाराष्ट्राचा पाया रचला. तेव्हा मराठवाड्याचे नेते होते स्वामी रामानंद तीर्थ. त्यांनी कोणतीही अट न घालता मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील केला. त्यांच्या वतीने देवीसिंग चौहान गुरुजींनी सही केली. ही खूप मोठी गोष्ट होती. हो. म्हणूनच S.M. जोशी म्हणाले होते की स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहावं लागेल. अप्रतिम. इतिहासाचा हा पाया समजल्यावर आता वर्तमानाकडे येऊया. 1960चा महाराष्ट्र विरुद्ध आजचा महाराष्ट्र. काय फरक आहे? खूप मोठे फरक आहेत. ही तुलना म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा आलेखच आहे. सुरुवात प्रशासकीय रचनेपासून करूया. ठीक आहे. 1960 मध्ये महसूल विभाग होते फक्त 4. फक्त 4? आणि आज आहेत 6. जिल्हे तेव्हा 26 होते, आज 36 आहेत. 10 ने वाढले. आणि तालुके तेव्हा 229 होते, आज थेट 358 झाले आहेत. बापरे. म्हणजे प्रशासन लोकांचे जास्त जवळ गेलंय. अगदी. पण यासोबतच लोकसंख्येची घनताही वाढली. ती किती? 1960 मध्ये प्रति चौरस किलोमीटर 129 लोक होते. आज तोच आकडा 365 आहे. म्हणजे जवळजवळ तिप्पट वाढ. हो. जमिनीवर आणि संसाधनावर आलेला ताण यातून दिसतो. पण या सगळ्या विकासात एक आकडा मात्र थोडासा काळजी वाटणार आहे. स्त्री पुरुष प्रमाण. बरोबर. 1960 मध्ये हे प्रमाण 936 होतं. आणि आता ते कमी होऊन 929 झालं आहे. म्हणजे साक्षरता वाढली पण स्त्रियांचं प्रमाण कमी झालं. हा विरोधाभास आहे. हो. आणि हाच तर अभ्यासाचा विषय आहे. साक्षरता बघा, 35.1% थेट 82.3% पोहोचली. नागरी लोकसंख्या 28 वरून 45% झाली. आणि महानगरपालिका 1960 मध्ये फक्त 3 होत्या, मुंबई, पुणे, नागपूर. आणि आज 27 आहेत. पनवेल सर्वात नवीन. बरोबर. यावरून दिसतं की महाराष्ट्राचा विकास शहरांभोवती जास्त झाला आहे. आता महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानाकडे येऊ. आकार त्रिकोणी पण पाया उलटा. हे मजेशीर आहे. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्र पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. आणि अक्षांश रेखांश? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. ओके. आणि रेखावृत्तीय विस्तार आहे 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. आणि भारताच्या तुलनेत? भारत साधारणपणे 8° उत्तर ते 37° उत्तर आहे. म्हणजे महाराष्ट्र भारताच्या पश्चिम मध्य भागात येतो. आणि याचमुळे आपलं हवामान उष्णकटिबंधीय आहे. अगदी. या अक्षवृत्त आणि रेखावृत्त संकल्पना थोड्या सोप्या करून सांगता येतील का? नक्कीच. पृथ्वीला एक संत्र समजा. ज्या आडव्या रेषा ती अक्षवृत्त, ती हवामान ठरवतात. आणि उभ्या रेषा? त्या रेखावृत्त, त्या वेळ ठरवतात. लंडन जवळून जाणारं 0° रेखावृत्त ही जगाची प्रमाण वेळ. आणि 2 रेखावृत्तांमधलं अंतर सगळीकडे सारखं नसतं, बरोबर? अगदी बरोबर. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असतं, सुमारे 11 किलोमीटर.
आणि ध्रुवांकडे जाताना ते कमी होत जातं. उत्तम. आता महाराष्ट्राने या पृथ्वीवर जागा किती व्यापली आहे, म्हणजे क्षेत्रफळ किती? महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713. हो, हा आकडा म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% आहे. म्हणजे जवळजवळ 10% भाग. आणि क्षेत्रफळानुसार देशात आपला क्रमांक कितवा? तिसरा. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश आणि मग आपला महाराष्ट्र. पण लोकसंख्येनुसार आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. हो, हाच महत्वाचा मुद्दा आहे. क्षेत्रफळात तिसरे, पण लोकसंख्येत उत्तर प्रदेशनंतर दुसरे. आपली लोकसंख्या आहे 11.24 कोटी. म्हणजे भारताच्या 9.29% लोक महाराष्ट्रात राहतात. अगदी. त्यामुळे कमी जागेत जास्त लोक. आता महाराष्ट्राच्या लांबी रुंदीबद्दल बोलूया. नकाशा बघितला की दिसतं, महाराष्ट्र आडवा जास्त पसरला आहे. बरोबर. पूर्व-पश्चिम लांबी जास्त आहे, सुमारे 800 किलोमीटर. आणि दक्षिणोत्तर रुंदी? ती आहे 720 किलोमीटर. आणि भारताचं गणित बरोबर याच्या उलटं आहे. हो, भारत दक्षिणोत्तर जास्त लांब आहे, 3,214 किलोमीटर, आणि पूर्व-पश्चिम रुंदी 2,933 किलोमीटर आहे. म्हणूनच गडचिरोलीतला सूर्योदय आणि मुंबईतला सूर्योदय यात फरक जाणवतो. फरक आहेच, जो दैनंदिन जीवनात जाणवत नाही, पण तो आहे. खरंच. आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे, महाराष्ट्राचा सागरी किनारा. 720 किलोमीटर. हो, हा 720 किलोमीटरचा किनारा महाराष्ट्रासाठी वरदान आहे. मुंबईसारखं नैसर्गिक बंदर आपल्याला याचमुळे मिळालं, पण या किनारपट्टीची जिल्ह्यानुसार विभागणी खूपच वेगळी आहे. बरोबर. अनेकांना वाटतं मुंबईला जास्त किनारा असेल. पण तसं नाहीये. नाही. सर्वाधिक किनारपट्टी लाभली आहे रत्नागिरी जिल्ह्याला, तब्बल 237 किलोमीटर. इतकी जास्त? हो, कारण तिथला किनारा दंतूर आहे, म्हणजे वळणावळणाचा आहे. आणि सर्वात कमी आहे ठाणे जिल्ह्याला, फक्त 25 किलोमीटर. अच्छा, पालघर जिल्हा वेगळा झाल्यामुळे. अगदी. क्रम लावायचा झाला तर रत्नागिरीनंतर रायगड 122 किमी, मग सिंधुदुर्ग 120 किमी. आणि मग बृहन्मुंबई. हो, बृहन्मुंबई 114 किलोमीटर आणि मग पालघर 102 किलोमीटर. म्हणजे मुंबई शहराला मिळालेला 114 किलोमीटरचा किनारा शहराच्या आर्थिक विकासासाठी खूपच महत्वाचा ठरला. नक्कीच. व्यापार, पर्यटन, संरक्षण सगळंच या किनाऱ्यावर अवलंबून आहे. तर आज आपण महाराष्ट्राच्या जन्मापासून ते त्याच्या भौगोलिक ओळखीपर्यंत एक जबरदस्त उजळणी केली. हो. जाता जाता काही महत्वाचे आकडे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. क्षेत्रफळ सुमारे 3,07,000 चौरस किलोमीटर, एकूण जिल्हे 36 आणि सागरी किनारा 720 किलोमीटर. पण ह्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार 800 किलोमीटर आहे. त्यामुळे विदर्भ आणि कोकण यांच्या संस्कृतीत, हवामानात जमीन-आसमानाचा फरक आहे. बरोबर. त्याचप्रमाणे 720 किलोमीटरचा किनारा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण तोच किनारा पर्यावरण आणि सुरक्षेची आव्हानं सुद्धा निर्माण करतो. म्हणजे महाराष्ट्राचा हा भूगोल त्याच्यासाठी वरदान आहे की एक आव्हान? कदाचित दोन्ही. आणि याच प्रश्नावर विचार करायला हवा.